श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला बघा, आज माहिती आज आहे 19 मे आणि 19 मे 2023 रोजी आज आहे शनी महाराजांची जयंती. शनी महाराज बघा खूप न्यायाचे देवता आहे. आपण सगळेजण शनी महाराजांना खरे तर खूप घाबरतो, पण खरं तर त्यांना न घाबरता त्यांच्यानुसार त्यांच्या म्हणण्यानुसार जर का आपण वागलो तर नक्कीच शनी महाराज आपल्यावर प्रसन्न होतात. आणि आपण म्हणतो की शनीची दशा आहे म्हणून हा त्रास आपल्याला होणार आहे, तो त्रास आपल्याला होणार आहे, तर असा विचार न करता शनी महाराजांनी जे सांगितलं आहे की मोठ्यादारांचं आदर करणं, त्यांची रिस्पेक्ट करणं, आपल्यापेक्षा वृद्ध व्यक्ती जे आहे ते वृद्ध व्यक्तींचं रिस्पेक्ट करणं, गरजू लोकांची मदत करणं, अपंग लोकांची मदत करणं, लहान मुलांना कधी न दुखवणं, मोठ्यांना कधी न दुखवणं, जास्तीत जास्त जेवढं करता येईल तेवढं दानधर्म करणं, या सगळ्या गोष्टी केल्याने खोटं नाटं न बोलणं, कोणाला आरोप वगैरे न करणं, अशा सगळ्या गोष्टी जर का तुम्ही तुमच्या आयुष्यात केल्यानं शनी महाराज कधीच तुमच्या कोणत्याच गोष्टीला कधीच ते नाराज होणार नाही. आणि तुम्ही जे म्हणता की मला शनी दशा आहे, मला 7.5 आहे, या सगळ्या गोष्टी बघा या सगळ्यांच्या आयुष्यात घडतात. पण आपले कर्म चांगले असले ना तर शनी महाराज काहीही करा तुम्ही, म्हणजे कुठल्याही प्रकारनी तुम्ही काहीही करा, शेवटी तुमचं कर्म कसं आहे त्या कर्मावर शनी महाराज तुम्हाला न्याय देतात. आता आपण एखाद्या ठिकाणी कसं वागतोय, कसं बोलतोय, त्या ठिकाणी आपल्याला प्रमोशन मिळते किंवा त्या ठिकाणी आपल्याला डिमोशन किंवा आपलं जे पुढे काम करतं बघा तिथं प्रगती कशी होते की आपलं काम कसं आहे हे बघून. त्याच पद्धतीने शनी महाराज आपले बॉस आहेत. बॉस म्हणजे कसं की तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्हाला नेमवलेलं काम तुम्ही कशा पद्धतीने करताय, तुम्ही किती दृढ निश्चयाने करताय, तुमच्या मनात किती भावना आहेत, मनात किती सुदृढ भावना आहेत, तुमच्या मनात कपट छल तर नाही ना, या सगळ्या गोष्टींना मोजून मापून शनी महाराज जे आहे आपल्याला सगळ्या गोष्टी सांगतात. बघा आज आहे शनी महाराजांची जयंती. शक्यतो शनी महाराजांची पूजा ही संध्याकाळी केली तर नक्कीच चांगली. आणि बघा आज आहे वर्किंग डे, त्यामुळे तुम्हाला दिवसभर जे काही तुमचं काम असेल त्या कामानंतर संध्याकाळी 5-6 नंतर 5 वाजेनंतर संध्याकाळी शक्यतो शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन केलेलं कधीही चांगलं. शनी महाराजांची पूजा ही जी आहे ती आपल्याला घरात कधीच करायची नाहीये. घरात कोणत्याच प्रकारची पूजा करायची नाही. आपल्याला कोणतेही उपाय आपण करू शकतो, पण पूजा आपल्याला कोणतीच इथे करायची नाहीये. बऱ्याचशा जणांनी सांगितलं की लोखंडाची पूजा करा, ह्याची करा, काहीही गरज नाहीये. जी काही तुम्हाला पूजा आहे किंवा जी काही तुम्हाला आराधना आहे शनी महाराजांची ती तुम्हाला शनी मंदिरातच जाऊन करायची आहे. शनी मंदिरात जाऊन केल्याचे फळ जास्ती प्रमाणात मिळते आणि त्याचा फायदा सुद्धा तुम्हाला होतो. आजच्या दिवशी तुम्हाला एक गोष्ट जी करायची आहे ती बघा, आज आहे शनी जयंती आणि शनी जयंतीला कुठलीही पूजा करताना, म्हणजे तुम्ही मंदिरात जाऊन जी पूजा करणार आहे ती पूजा करताना ह्या काही नियमांची तुम्हाला पालन करायचे आहे. आणि ते कोणते नियम आहे हे मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले बघा थोडीशी माहिती देते. ती माहिती तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल, कारण ही माहिती असल्याशिवाय तुम्हाला पुढे पूजा कशी करायची, आराधना कशी करायची या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती कळेल. तर बघा जर तुमच्या कुंडलीमध्ये शनीच्या संबंधित काही दोष असतील तर शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला त्यांची पूजा करणे राशीसाठी, तुमच्या राशी, तुमच्या ग्रहांसाठी खूप फायदेशीर ठरते. आणि बघा शनी देवता जी आहे ती न्यायाची देवता आहे, त्यामुळे तुम्हाला कशाप्रमाणे कोणत्या प्रमाणे न्याय द्यायचं हे तेच ठरवतात. तर हिंदू धार्मिक मान्यतेनुसार शनिदेवाला सूर्यपुत्र म्हटले जाते आणि असे सुद्धा मानले जाते की ज्यावर शनिदेवांची वक्रदृष्टी पडते त्यांच्या जीवनावर संकटांचा डोंगर कोसळतो. पण जर शनिदेव तुमच्यावर प्रसन्न असतील तर तुमच्या जीवनात सुख समृद्धी येते. शनी जयंतीला तुम्हाला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्व द्यायचं आहे. काही गोष्टींचं नियम पालन करायचे आहे. तर जर का तुमच्या कुंडलीमध्ये शनीच्या संबंधित काही दोष असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याला अजून न वाढू नये म्हणून शनी जयंतीला काही थोड्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती बघा, तुम्हाला या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारचे तांब्याचे भांडे वापरायचे नाही. बघा आता तुम्ही पूजा करणार आहात, तुम्ही दिवे वगैरे घेऊन जाणार आहात, तर तुम्ही म्हणाल देव तामणात घेऊन जाईल, अजिबात करू नका. स्टीलच्या एखाद्या ताटलीत न्या किंवा कशातही न्या, पण तांब्याच्या भांड्यांमध्ये कोणत्याही प्रकारची तुम्हाला पूजा करायची नाही. पाणी न्यायचंय कुठल्याही बाटलीत न्या, कसंही न्या, पण तांब्याचे भांडे तुम्हाला वापरायचे नाहीये. तांब्याचे भांडे हे सूर्यांना प्रिय आहे. सूर्यांना हे धातू खूप आवडतं, पण शनी महाराजांना तांब हे धातू अजिबात आवडत नाही. जरी सूर्यपुत्र ते आहेत तरी सुद्धा सूर्य आणि शनी महाराजांमध्ये कटुता आहे, त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारची तांब्याची भांडी आवडत नाही. त्यामुळे ते आपल्याला त्यात समावेश करायचे नाहीये. तर त्यामुळे तुम्हाला लोखंडी भांडे जेवढे शक्यतो होईल लोखंडी भांड्यांचा उपयोग करा शनिदेवांच्या पूजेसाठी. ते तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. त्यानंतर
शक्यतो जेव्हा तुम्ही शनी महाराजांच्या मंदिरात जाल तेव्हा तुमच्या समोर मूर्ती असेल किंवा काही असेल, त्यामध्ये तुम्हाला कधीही डायरेक्ट शनिदेवांच्या डोळ्यामध्ये किंवा शनिदेवांच्या मूर्तीकडे डायरेक्ट डोळ्यात डोळे टाकून बघायचं नाहीये. तुम्हाला फक्त त्यांच्या चरणाशी त्यांना आदर करायचा आहे, त्यांना तुमची आराधना सांगायची आहे आणि बस. डायरेक्ट तुम्हाला डोळ्यात डोळे टाकून बघायचं नाहीये. त्याचा प्रयत्न अजिबात करू नका. तुम्हाला असं केल्याने तुम्हाला शुभ ऐवजी अशुभ परिणाम, म्हणजे बघा इथे आदराचा सगळ्यात जास्त मोठा हे गोष्ट आहे. शनी महाराजांचा आदर तुम्ही कराल म्हणजे कसं असतं ना, आपण कधीच कोणाच्या डोळ्यात डोळा घालून बोलू शकत नाही, कारण त्याच्या मागे काहीतरी रिस्पेक्ट असतो. तर कोणाशी आपल्या मोठ्यांशी बोलताना आपण हा रिस्पेक्ट द्यावा की समोरच्याला एक वर्चस्व द्यावं आणि त्यानुसार ते करावं. त्यामुळे शनी महाराजांच्या डोळ्यात डोळा घालून कधीच त्यांची पूजा म्हणा, त्यांची आराधना म्हणा करू नये. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं बघा, तुम्हाला लाल रंग तुम्हाला अजिबात वापरायचं नाहीये. लाल रंगाचे कपडे घालून जाऊ नका, लाल रंगाची फुलं वाहू नका, लाल रंगाचं काहीही करू नका. शक्यतो काळे किंवा काळे वस्त्र न घालता निळे वस्त्र घाला, निळे फुलं वाहा, ते खूप महत्वाचं आहे. काळे फुलं तर तुम्हाला मिळणार नाही, निळे फुलं मिळून जातील, तर निळे फुलं वाहा, निळे कपडे घालून ठेवा. कारण असं मानलं जातं की लाल रंग मंगलाचे प्रतीक आहे आणि शनिदेव मंगळाला आपला शत्रू मानतो. मंगळ आणि शनिदेव हे दोघं एकमेकांचे शत्रू आहेत. त्यामुळे आपल्याला लाल रंगाचा वापर कुठेच करायचा नाहीये. लाल रंगाचा परिधान करू नका, फुलं वाहू नका, कोणत्याच प्रकारचा लाल रंग हा समावेश होणार नाही तुमच्या पूजेमध्ये, ह्याची काळजी नक्कीच घ्या. शेवटची म्हणजे तुम्हाला शनी महाराजांची जी पूजा करायची आहे त्या धार्मिक दृष्टिकोनातून तुम्हाला सामान्य पूजेसाठी पूर्व दिशा शुभ मानली जाते. आपण देवाची पूजा करतो तेव्हा पूर्व दिशेला बघून आपल्याला पूजा करायची असते. पण शनिदेवाला पश्चिम दिशेचे स्वामी म्हणल्या गेलेले आहेत. बऱ्याचशा ठिकाणी म्हणतात दक्षिण दिशा, पण शक्यतो पश्चिम दिशा ही जी आहे ते ह्या दिशेचे जे स्वामी आहेत ते आहे शनी महाराज. म्हणून त्यांची पूजा करताना पश्चिम दिशे म्हणजे पूर्वेच्या उलट्या भागात तुम्हाला पश्चिम दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचे आहे आणि तिथे बसून तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजे शनी महाराजांचा मंत्र ओम शन शनेश्वराय नमः. शनी महाराजांचा जो मंत्र आहे तो, आणि अजून एक मोक्ष मंत्र आहे जो मी तुम्हाला इथे स्क्रीनवर देत आहे, तो मंत्र आणि शनी महाराजांचा बीज मंत्र, हे दोन मंत्र तुम्हाला 11, 21, 51 किंवा 108 जसं जमेल तुम्हाला तसं म्हणायचं आहे. शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन जर का तुम्ही हा मंत्र 11 वेळा जरी म्हणालात तरीही चालण्यासारखं आहे, ते अतिउत्तम. त्यामुळे तुम्हाला घरी बसून करता आलं तरीही चालेल, शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन केलं तरीही चालेल. या दोन्हीपैकी कोणतीही गोष्ट केली तरी चालेल. पण शक्यतो ज्यांना असं वाटतं की ज्यांच्या मागे 7.7 आहे, ज्यांच्या मागे शनींची कृपादृष्टी राहावी, त्यांचा म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्यांना त्रास होऊ नये, त्यासाठी बघा मूक बधीर प्राण्यांशी, म्हणजे जे लोक अपंग व्यक्ती असतात त्यांच्याशी नीट वागा, मुक्या प्राण्यांशी नीट वागा, त्यांना काहीतरी खायला द्या, दान धर्म करा, अन्नदान करा, वस्त्रदान करा, काळे तीळ आणि काळ्या उडीदाचं दान करा. सगळ्यात महत्वाचं आजच्या दिवशी हे आहे. मोहरीच्या तेलाचं दान करा. 1 बाटली मोहरीच्या तेलाची घ्या आणि ते जाऊन तिथे दिवा लावा. शक्यतो दिवा लावताना तेल इकडे तिकडे सांडणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. त्याचा दिवा लावा. काळे तीळ आणि काळे उडीद, काळे तीळ तुम्ही 1.25 पावशर घेतले तरीही चालेल. काळे उडीद जे आहे ते तुम्ही 1.25 किलो घेऊन शक्यतो दान करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी काळ्या उडीदाची खिचडी करून ती दान करा गरजू लोकांना. म्हणजे बघा शनी महाराजांच्या मंदिराच्या बाहेर खूप जण बसलेले असतात, त्यांना तुम्ही ती खिचडी दान करा. अजून महत्वाची गोष्ट जी आहे ती तळलेले पदार्थ तुम्ही गरजू व्यक्तींना जर का दिले, जसं वडापाव, भजी, सामोसे, अशा गोष्टी जर का तुम्ही गरजू व्यक्तींना, जे शनी मंदिराच्या बाहेर बसलेले असतात, जे गरजू व्यक्ती असतात, ज्यांना वेळेवर खायला वगैरे मिळत नाही, अशा लोकांना सुद्धा तुम्ही अन्नदान केलं तर ह्यांनी सुद्धा शनी महाराज खूप प्रसन्न होतात. ही गोष्ट नक्की करून बघा, तुम्हाला त्यातनं खूप फायदा होईल. तुम्हाला बघा 100 20% जरी फायदा मिळाला ना तरी तुम्हाला भरपूर गोष्टींमध्ये बदल जाणून मिळतो. कारण कसं असतं ना, आपण सगळं 100% तर 100% बदलू शकत नाही, पण त्याचबरोबर जेवढी कृपादृष्टी आपण आपल्या देवांची घेऊ तेवढी महत्वाची. त्यामुळे ते ठरवणार आहेत की आपल्याला नक्की काय करायचंय, कसं करायचंय. उपाय हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते करत राहा, पण सगळ्यात महत्वाचं श्रद्धा ठेवा आणि स्वतः सगळ्यांशी नीट वागा. छलकपटीने वागू नका, भांडण तंटे करू नका, वादविवाद करू नका. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर ह्या गोष्टी केल्याने नक्की शनी महाराज प्रसन्न होतील आणि तुम्हाला तुमच्या मनासारखं लवकरच भेटेल. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. कशी वाटली मला नक्कीच सांगा. परत भेटूया अजून एका छानच्या माहितीमध्ये, अजून एका छानच्या व्हिडिओ बरोबर.
तोपर्यंत काळजी घ्या, असेच आपले व्हिडिओ बघत राहा. परत भेटूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.